मी आदरणीय श्री राजसाहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी या महाप्रचंड सभेस प्रबोधन करावे. व्यासपीठावरती उपस्थित शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे, माझे मित्र आणि शिवसेनेचे नेते श्री संजय राऊत, इतर सर्व मान्यवर आणि मागे बसलेले सर्व आपले भावी नाशिकचे सर्व नगरसेवक, आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी तुम्हाला सर्वांना योग्य वेळ सांगेन त्यावेळेला घोषणा द्यायच्या. तोपर्यंत आपण शांत राहा. आज अनेक वर्ष रखडलेल्या याची कारणं कोणालाही देता येणार नाहीत, सांगता येणार नाहीत, कारण कळलीच नाहीत की इतकी वर्ष या निवडणुका घ्यायला का लागल्या, कशासाठी लागल्या. 4 वर्षापूर्वी मुदत संपून देखील या महानगरपालिकेच्या निवडणुका का होत नव्हत्या. मला असं वाटतं की का होत नव्हत्या हे पहिल्यांदा याचं उत्तर हे आत्ताच्या सरकारने दिलं पाहिजे. आणि मग इतक्या वर्षानंतर ज्या वेळेला निवडणुका होत आहेत त्याच्यानंतर ज्या प्रकारचा गोंधळ या महाराष्ट्रामध्ये आत्ता सगळा सुरू आहे, कोण कुठे चाललंय, कोण काय चाललंय, म्हणजे मी मागे एकदा मी म्हटलं होतं ना, इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना की कोणाच्या सवट्या कोणाच्या भोगात आहेत तेच कळत नाही. प्रत्येकाला विचारायला लागतं आज कुठे. काही जण तर वेडे पिसे झालेत, वेडे पिसे. त्या दिवशी मला कळलं, कोणीतरी एकाने छाननीच्या वेळेला, म्हणजे ते फॉर्म भरायची तारीख मुदत निघून गेली होती फॉर्म भरायची, छाननीच्या वेळेला समोरच्याचा एबी फॉर्म घेतला आणि गिळून टाकला. बरं, वेळ नव्हता, दिवसही नव्हते. एखादा दिवस मिळाला असता तर सकाळी बाबा वाट तरी बघता आली असते त्याची की एबी फॉर्म बाहेर येईल, बाहेर येईल, बाहेर येईल, मग नंतर फॉर्म भरू. ती वेळ नाही दिली. कोणत्या थराला गेल्यात निवडणुका या महाराष्ट्रामध्ये. 60-60, 70-70 माणसं उमेदवार सत्ताधारी पक्षाचे बिनविरोध निवडून येतात. तिकडच्या मतदारांचा मतदानाचा अधिकार पण त्यांना देणार नाही तुम्ही. काही वेळेला तर दहशतीतून, आणि काही वेळेला जास्तीत जास्त वेळेला तर पैसे. काय आकडे ऐकतोय, कोणाला 1 कोटी, कोणाला 2 कोटी, कोणाला 5 कोटी. आमच्या कल्याण डोंबिवलीच्या तिथे एका काय ते प्रभाग असतात, त्या प्रभागामधल्या 3 जणांना, एका घरातले 3 जण उभे आहेत,
एका प्रभागात काय ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. एका प्रभागातल्या 3 जणांना, जे 3 जण एका घरातले आहेत, त्यांना 15 कोटी रुपयाची ऑफर झाली. 15 कोटी. कोणाला 5 कोटी, कोणाला 10 कोटी, कोणाला 2 कोटी. येतात कुठून पैसे? या लेवलला इथपर्यंत परिस्थिती आणली तुम्ही महाराष्ट्राची. एक तर उभं राहू द्यायचं नाही, माणसं विकत घ्यायची, भीती घालायची, दहशत निर्माण करायची, आणि अशा वातावरणामध्ये तुम्ही निवडणुका घ्यायला बघताय. मला समजलंच नाही या इथे नाशिकमध्ये पण भारतीय जनता पक्ष, अहो तुमच्याकडे माणसं होती ना, जुनी काम करणारी माणसं होती ना. म्हणजे 52 साली जन्माला आलेला एक पक्ष, 52 साली जनसंघ नावाने, त्यांना 2026ला पोरं भाड्याने घ्यावी लागतात. तुमचे कार्यकर्ते, तुमची माणसं तुम्ही उभी केली होतीत ना, मग दुसऱ्यांची कशाला कडेवर घेऊन नाचताय? याचं कारण, जो पक्षामध्ये इथे काम करतोय तर काही शून्य किंमत. मी समजू शकतो की एखाद्या मतदारसंघामध्ये बाबा 2 जण चांगली लोक असतात, 3 जण चांगली लोक असतात, त्या 3 जणांमधला एखादा निवडावा लागतो, बाकीच्या दोघांना देता येत नाही. मी समजू शकतो, कारण जागाच एक असते. पण जी लोक सतत काम करतायत, इतकी वर्ष काम करतायत, त्यांना पूर्णपणे बाजूला सारून दुसऱ्या पक्षामधला माणूस घ्यायचा आणि त्याला उभं करायचं, हा तुम्ही त्या कार्यकर्त्याचा अपमान नाही करतात? बाहेरून माणसं लागतात तुम्हाला. बरं, ती आणतात ते काही आनंदाने येत नाही येत, रात्री पैसे पोचवले जातात. म्हणजे आमचे मित्र आता संजय राऊत आता म्हणाले तपोवनातली झाडं इथे त्यांना छटायची आहेत त्या महाजनना. अहो लाकूड तोड्या बरा होता. त्याला देवीने पहिली विचारली, त्याची कुऱ्हाड गेली तर सोन्याची हवी का? तो म्हणाला नाही. मग चांदीची हवी का? नाही. मग त्याची मूळ कुऱ्हाड दिली, तेव्हा तो बोलला नाही, ही माझी कुऱ्हाड. सोना चांदीच्या कुऱ्हाडीला पण तो भापला नाही. बाईक मला कळलं, मला कोणाला बद्दल बोलताय, मला काय सांगताय, नावं ठेवण्यामध्ये मी पटाय, तुम्ही नाही. पण झाडं पण छाटायची ना, पण झाडं छाटायच्या अगोदर स्वतःच्या पक्षामधले कार्यकर्ते छाटले. या पक्षामधली लोक छाटली पहिली, बाहेरून झाडं मागवली आणि ती आता पक्षात लावतायत. ही कोणती परिस्थिती, हे कोणतं राजकारण, हे कोणत्या निवडणुका चालू आहेत महाराष्ट्रामध्ये? दोन 2012 साली ज्यावेळेला इथे सत्ता आली, 17 साली इथे फडणवीस आले आणि म्हणाले मी नाशिक मी दत्तक घेतो. आणि त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर भुलले आणि आम्ही जी कामं करून ठेवली होती ती सगळे विसरले. आणि दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही. काय काय गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या, कोणत्या कोणत्या गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या. आता साधी गोष्ट बघा, 2012ला ज्यावेळेला आम्ही इथे सत्तेमध्ये आलो त्यावेळेलाही कुंभमेळा झाला, अत्यंत यशस्वी कुंभमेळा झाला. त्यावेळेला त्यावेळेचे इथे उत्तम सगळेच त्यावेळेचे नगरसेवक सर्व पक्षांचे सगळ्यांच्या बरोबर घेऊन साथीने सगळे हा उत्तम कुंभमेळा झाला. एकही झाड कापलं गेलं नाही त्यावेळेला.
आत्ता का कापलं जातंय? तुम्ही शांत बसा रे जरा, नाही तर तू ये इकडे आणि मार बोंब परत सारखी. एकही झाड कापलं नाही त्यावेळेला. उत्तम सुंदर चांगल्या पद्धतीने सगळे जेवढे साधू संत आले होते त्या सगळ्यांनी सांगितलं की उत्तम कुंभमेळा झाला. त्यावेळेला प्रशासकांचा आणि ज्यावेळेला जे नगरसेवक होते त्यांचा सत्कार झाला. बॉस्टनमध्ये पण सत्कार झाला त्यांचा, अमेरिकेत इथेही सत्कार झाले की उत्तम उत्तम रीतीने कुंभमेळा हाताळला गेला. मग आता काय चालू आहे? मी त्या दिवशी म्हटलं ना की ही तपोवनातली झाडं नुसती झाडं तोडणं नाहीये हे. यांचं हे सगळं अगोदर ठरतं की या उद्योगपतीसाठी ही जागा रिकामी करायची, आत्ता याच्यावरती कुंभमेळा करायचा. कुंभमेळा झाल्यानंतर सगळे साधू संत जेव्हा आपल्या घरी जातील मग त्या उद्योगपतीच्याही घशात घालायची जमीन. सगळं सगळं प्लॅनिंग त्यांचं सुरू असतं. आज त्यावेळेला जे जे महाराष्ट्रातल्या कुठच्या बाकी शहर सोडा, जेव्हा ते अनेक उद्योगपतींकडनं ज्यावेळेला या नाशिक शहरामध्ये पैसे आणले, रतन टाटांपासून अनेक लोक ज्यावेळेला इथे नाशिकमध्ये आले, काय त्यांचा संबंध होता? नाही तर भाई साधी गोष्ट नुसतं फक्त वाचून दाखवतो, तुम्हाला कळेल की काय काय पहिले फक्त 5 वर्षात काय झालं. आज नाशिक शहराला मुकणे धरणापासून आपण त्यावेळेला पाईपलाईन आणली. नाशिकच्या पाण्याचा पुढच्या साधारणपणे 50-60 वर्षाचा पाण्याचा प्रश्न संपवून टाकला. हे 5 वर्षात केलेले आहे. त्याच्यानंतर जीपीएस त्याला लावलेले सगळ्या महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये माणसं असायची. घंटा गाड्या सुरू केल्या. घनकचरा प्रकल्प सुरू केला. ज्या घनकचरा प्रकल्पाबद्दल तिकडे त्या कचऱ्यामधनं विटा, खत, सगळ्या गोष्टी आज नाशिकमधले अनेक शेतकरी घेऊन जात आहेत. तिथून जाता येताना तुम्हाला वास पण येणार नाही की इथे घनकचरा प्रकल्प आहे म्हणून. वाहतूक पेटांचं सुशोभीकरण केलं. बोटॅनिकल गार्डन इथे एक जागा होती, त्या गार्डनचं केलं. मी रतन टाटांकडे ज्यावेळेला मी गेलो ते प्रकल्प घेऊन, त्यांना आवडलं. त्यांनी मला विचारलं किती खर्च आहे. मी म्हटलं 3-4-5 कोटी रुपये खर्च येईल त्याला. डन बोल, नक्की. त्यांची सगळी माणसं लावली. सरकारकडनं सगळ्या परवानग्या बिरवाग्या सगळं आलं. कामाला सुरुवात झाली आणि प्रकल्प वाढत 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 गेला. त्यांचीच माणसं करत होती. शेवटी तो प्रकल्प ज्यावेळेला पूर्ण झाला त्यावेळेला रतन टाटांकडनं जवळपास 14 ते 15 कोटी रुपये टाकले गेले होते त्याच्यात. त्या बोटॅनिकल गार्डनची काय अवस्था करून ठेवली आज गेल्या 5 वर्षात. सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. सगळी ती बेटं उद्ध्वस्त केली. सगळ्याच गोष्टी उद्ध्वस्त केल्या. इथे तुमच्या ते चिल्ड्रन एज्युकेशन पार्क, गोदापारचं जॉगिंग ट्रॅक, स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने ऐतिहासिक ते शस्त्र संग्रहालय केलं होतं, ते उद्ध्वस्त करून टाकलं. त्याच्यानंतर ही ते वॉटर कर्टन्स केली होती या सगळ्या तुमच्या पुलांवरती, ती घालवली, ती सगळी उद्ध्वस्त करून टाकली. नाशिक वरती त्यावेळेला आम्ही ज्याला आलो त्यावेळेला 700 कोटी रुपयांचं कर्ज होतं. ही नाशिक महानगरपालिका 700 कोटी कर्ज मुक्त महानगरपालिका त्यावेळेला आम्ही करून दिली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या संपूर्ण 5 वर्षाच्या काळात विरोधी पक्षातलेही लोक बसले होते, भाजपवालेही बसले होते, सगळेच बसले होते. त्या संपूर्ण 5 वर्षाच्या काळात विरोधी पक्षाकडनं एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, अशी ती महानगरपालिका होती. ज्या वेळेला हे रस्ते बांधणीचं काम सुरू होतं, उत्तम रस्ते सगळे झाले होते त्यावेळेला नाशिकमध्ये. मला हे पत्रकार सांगतात ना, दर पावसाळ्यामध्ये त्यांचे ते चॅनलमधली लोक विचारायची की मुंबई इकडचे तिकडचे सगळीकडचे इकडचे खड्डे पडतात. मी इकडचे जे कंत्राटदार होते त्या कंत्राटदारांची पहिली एक बैठक बोलवली होती आणि त्या कंत्राटदारांना सांगितलं होतं, म्हटलं हे त्याचं बजेट, तुमच्याकडे कोणी पैसे मागितले तर सांगा मला, आणि ज्या बजेटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर उत्तम रस्ता जर केला नाहीस आणि त्याच्यात जर खड्डा पडला
त्या खड्ड्यात उभा करून मारीन. उत्तम रस्ते झाले सगळे नाशिक मधले. हे होऊ शकतं, हे घडू शकतं, सगळ्या गोष्टी घडू शकतात. पण ह्या लोकांना हे करायचं नाही. 5 वर्ष दिली. हे 5 वर्षामध्ये हे देवेंद्र फडणवीस येऊन तुम्हाला काय बोलून गेले? ते काय बोलून गेले ते फक्त झालंय का एवढं फक्त मला सांगा. नाशिक न्यू मेट्रो प्रकल्प, नाशिक IT पार्क, नाशिक लॉजिस्टिक पार्क, द्वारका नाशिक उड्डाणपूल, नाशिकचा बाह्य रिंग रोड, नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग, इगतपुरीला आदिवासी क्रीडा प्रबोधिनी, महानगरपालिकेतील कर्मचारी अनुशेष असे अनेक प्रकल्प त्यावेळेला त्यांनी घोषित केले की भरून काढणार वगैरे. काही नाही. आणि हे म्हणे दत्तक घेणार. याला कामं नाही करायचे. धर्माच्या नावावरती, जातीच्या नावावरती फक्त तुम्हाला भुलवायचं. आज अनेक महिला इथे आलेल्या आहेत. ती ह्याची योजना आणली, काय ती लाडकी बहिणी योजना. लाडक्या बहिणी योजनेबद्दल 1,500 रुपये दिले. महागाई किती वाढली हो. हा, ते 1,500 रुपये तुमचे 15 दिवसात निघून गेले. साधा सिलेंडर 1000 रुपये आहे. कुठे टिकणार आहेत 1500 रुपये. मला आपल्याला फक्त एवढंच सांगायचंय, पुढच्या ज्या पिढ्या असतील, आज तुमची मुलं असतील, आज अनेक या महाराष्ट्रामधले अनेक उमेदवार आहेत किंवा अनेक लोक आहेत, त्यांची मुलं काय विचार करतील. काय आमच्या भवितव्याकडे आमच्याकडे कोणी बघितलं नाही का? आमचा बाप विकला गेला. आमच्या आईने पैसे घेतले आणि आमच्याकडे पुढे भविष्य जे आहे आमचं, हे काही घडलंच नाही. आमची शहरं चांगली घडलीच नाहीत. शहरात राहण्यासारखं काहीच नाही. आज अनेक मुलं इथे, अनेक मुली, तरुण तरुणी आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत, देशामध्ये आहेत. का परदेशी जातात हो? कशासाठी परदेशी जात आहेत? शिक्षण तर इथेही मिळू शकतं, कदाचित नोकरीही इथे मिळू शकते, पण जात आहेत कशासाठी? सभोवतालचं वातावरण सगळं बकाल, रस्त्याला चांगले फुटपाथ नाहीत, ट्रॅफिक वाढलाय, रहदारी सगळीकडे, कशाला काही आटोक्यातच नाहीये काही गोष्टी. अशा लोकांच्या हातामध्ये तुम्ही शहरं देणार आहात. मला खरंच 2017 साली मला इतकं वाईट वाटलं की अरे म्हटलं, एवढ्या सगळी माणसं मी त्यावेळेला आणली. आनंद महिंद्रापासून, रतन टाटांपासून, सगळे अंबानींपासून सगळी लोक इथे मी आणली, जी कधी कुठच्या शहरामध्ये गेली नाही, ती ह्या सगळ्या शहरामध्ये आणली. एवढे सगळे प्रकल्प, एवढ्या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या आणि उभ्या केल्यानंतर पाहायला काय मला मिळालं? पराभव. आणि ज्या लोकांनी काहीच नाही केलं गेल्या 5 वर्षामध्ये, त्यांच्या भूलथापांना बळी पडलात. आजही हेच चालू आहे त्यांचं. पैसे वाटायचे, बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या, बोगस वोटिंग करायचं, घराघरात जाऊन पैसे वाटायचे. आज पैसे घ्यालो, किती दिवस टिकणार तुमच्याकडे? किती दिवस राहणार आहेत? पण तेवढ्याशा एका किमतीसाठी आपण अख्खं शहर दावडीला बांधतो आहोत. आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचं भवितव्य आपण दावडीला बांधतो आहोत. याचाही आपल्याला विसर पडला. कशासाठी निवडणुका लढवायच्या मग? राजकारण हा, निवडणुका हा काय नुसता खेळ बनवून ठेवला का आपण? पैसे घ्यायचे आणि मतदान करायचं आणि मग 5 वर्ष बोंबलत राहायचं की ह्यांनी काही नाही केलं, ह्यांनी असंच केलं, ह्यांनी तसंच केलं, हे खोटं बोलले, परत 5 वर्षांतर परत येणार, हे पैसे वाटणार. हाच खेळ खेळायचा असेल तर खेळा बाबा तुम्ही. तुम्हाला उत्तम शहर घडवायचं असेल, उत्तम भवितव्य घडवायचं असेल, आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचं देखील त्यांना असं वाटलं पाहिजे की या शहरात राहावं, असं जर वाटत असेल, आज मी तुम्हाला सांगतोय, आज शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातामध्ये तुम्ही आज सत्ता देऊन बघा. तुम्हाला नाशिकमध्ये पुन्हा चमत्कार घडवल्याशिवाय मी राहणार नाही. हे सगळे इथे बसलेले सगळे जे आज उमेदवार आहेत, उद्याचे सगळे नगरसेवक असतील,
पण सगळेजण तुम्ही जर ताकदीने आज उभे राहिलात आमच्या पाठीशी आणि बाकीच्या पेकाडात लात घातलीत, तो समोर बोर्ड दिसतोय मला तिकडे क्रिकेटचा, त्याच्यावर लिहिले टोटल. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे नगरसेवक किती निवडून येणार, मला तिकडे 100चा आकडा पाहिजे मला त्या बोर्डावरती. कुठेही बेसावत राहू नका, कुठेही गाफील राहू नका, कुठेही विकले जाऊ नका, कुठच्याही जातीपातीच्या धर्माच्या कुठच्याही नावाखाली येऊ नका. हे शहर उत्तम करायचंय, सुदृढ करायचंय, सुंदर करायचंय, चांगलं करायचंय, येणाऱ्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी चांगलं करायचंय. याच्यासाठी सगळेजण सज्ज व्हा. एवढंच फक्त सांगण्यासाठी आज आपल्यासमोर आलो. आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इकडे आलात, आपण त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा मी आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.